बंद करा, बंद करा, बंद करा, भ्रष्टाचार बंद करा, बंद करा, बंद करा, भ्रष्टाचार बंद करा। कंत्राटदारांनी मुंबईकरांना कसं खड्ड्यात घातलं हे अख्खा महाराष्ट्र पाहतोय। मात्र याच खड्ड्यांच्या प्रश्नावरून उशिरा का होईना राष्ट्रवादीला जाग आली। मात्र सत्ताधाऱ्यांनी ही शक्कल लढवली आणि राष्ट्रवादीच्या आंदोलनाचा पचका केला। ज्या ठिकाणी राष्ट्रवादी आंदोलन करणार होती त्या आधीच परिसरातले खड्डे बुजवायला पालिकेनं सुरुवात केली। 3 ठिकाणी आंदोलन ठेवले होते, परंतु सत्ताधारींचे एवढे दाणे दबवले गेलेत की त्यांनी प्रत्येक ठिकाणी जिकडे इकडे आमचं आंदोलन आहे तिकडे जाऊन आज रात्री काल रात्रीपासून काम सुरू केलं। दुर्दैवाने म्हणावं लागेल की सत्ताधाऱ्यांचेच हात संपूर्ण रीतीने या भ्रष्टाचारामध्ये होरपले असल्यामुळे आज कुठच्याही प्रकारे याच्याबद्दलचा आवाज काढला जात नाही। म्हणूनच आज आम्ही जिकडे जिकडे खड्डे आहेत त्या खड्डेला नामकरण विधी हा कार्यक्रम आम्ही आयोजित केला। अहिर यांच्या नेतृत्वात वांद्रे पूर्व इथून प्रभात फेरी काढण्यात आली आणि ज्या ठिकाणी खड्डे दिसले त्या खड्ड्याला महापौरांचं नाव दिलं। मी सध्या खेरवाडी जंक्शनला उभा आहे। या खेरवाडी जंक्शनला आज राष्ट्रवादी मुंबईकडून सचिन अहिर मुंबई अध्यक्ष यांच्याकडून या ठिकाणी आंदोलन करण्यात येणार होतं। खड्ड्यांच्या संदर्भातलं प्रत्येक खड्ड्याला इकडे नेत्यांचं नाव देण्याचा कार्यक्रम त्यांनी इकडे आयोजित केला होता। पण आंदोलनापूर्वीच आपल्याला हे सर्व खड्डे वेळेच्या आधी बुजवताना दिसतात। म्हणजे आंदोलन करणार त्याच्या आधीच हे खड्डे बुजवायचे काम आहे ते सुरू झालेले आहे। म्हणजे एकंदरीतच आंदोलनाच्या निमित्तानं का होईना इकडे खड्डे बुजवण्याचं काम आहे ते सुरू झालेलं आहे। विरोधी पक्षात येऊन जवळपास 2 वर्ष झाली, पण तरीही विरोधी पक्षाचा बाज राष्ट्रवादीवाल्यांमध्ये आलेला नाही। त्यामुळे विरोधी पक्षाच्या आंदोलनाचं नियोजन कायम बिघडलेलंच दिसतं। वैभव परब, एबीपी माझा, मुंबई।